नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये. कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स, सराफ चौधरी नगर. आणि इथे राहणाऱ्या वहिनींना भेटून सुरुवात करणार आजच्या एपिसोडला. बघूया काय म्हणतात वहिनी, जाणून घेऊया. कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स, सराफ चौधरी नगरमध्ये राहणाऱ्या सौ भाग्यश्री शंकर गोपाळे वहिनींना भेटून आता आपण गप्पा मारणार. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. भाग्यश्री शंकर गोपाळे. आणि माहेरचं नाव? भाग्यश्री बबन इचके. 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 मला लागली कोणाची. आणि बालपण कुठलं? अंधेरी, वर्सोवा. वर्सोवा. हां. आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर शंकर गोपाळे. ही माझी मुलगी किशोरी. हॅलो. हा मुलगा ऋषिकेश. ही माझी भाची कुसुम. ही माझी मुलगी वैभवी. ही माझी आई. ह्या माझ्या मैत्रिणी प्रतीक्षा, विद्या, मीना. आणि हे यांचे मिस्टर प्रसाद. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता प्रश्न उत्तर. बरं, मला सांगा, हे कुठे कसं काय लग्न जमलं? अरेंज मॅरेजेस झाले. आईच्या आमच्या शेजारीच राहत होते. आईच्या शेजारी म्हणजे तुम्ही आईकडे राहत नव्हता? नाही, आईकडे राहत होते मी. ह्यांचे आमच्या बाजूच्या बिल्डिंग मध्येच राहत होते. बरं, मग तर अशीच ओळख झाली. तर ह्यांनी मित्रांना विचारलं. माझ्या मामाचा मुलगा होता तिथे. त्यांना विचारलं की आहे का, म्हणजे त्यांना इंटरेस्ट आहे का. मग माझ्या वडिलांना सांगितलं त्यांनी, आणि मग त्यांनी हो सांगितलं. अच्छा. मला विचारलं वडिलांनी की तू आहे का लग्नाला. तर मी म्हटलं ठीक आहे. 2 दिवसानंतर हो सांगितलं. हो का? म्हणजे काय करतात ते? ते रिअल इस्टेटचं करतात आता. बरं बरं. आणि आपण काय करता? मी ब्युटिशियन आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याचं शिक्षण वगैरे घेतलंय का? हो. बरं बरं. कुठल्या गोष्टीचा राग येतो तुम्हाला? मला खोटं बोलल्याचा राग येतोच. आणि मिस्टर उशीर आल्यावरती राग येतो. का उशीर होतो त्याला? काम असतात ना. हो ना. हो. मग का चिडता? असं वाटतं लवकर यावं म्हणून, पण उशीर झाला की मग राग येतो. मग काय करता, कसा व्यक्त करता? काय नाही, चिडचिड करते, थोडा वेळ ओरडते आणि गप्प होते. म्हणजे समजा आता ते उशीर आलेत, हा, रात्रीचे 12 वाजलेले, मग अशा वेळेला कशी चिडचिड करता सांगा? काय झालं, एवढा उशीर का झाला, असं तसं बोलून शांत होते. अच्छा, म्हणजे शांत होण्यासाठीच बोलता? असं राग असतो की तो बोलूनच शांत होतो. मग ते काय म्हणतात? काय नाही, गप्प राहतात. ते तसे शांत स्वभावाचे. हो का? त्यामुळे गप्प राहतात. बरं, मग आवडता नट कुठला हिंदीतला? विलन सांगा, आवडता विलन. विलन असं काय खास नाहीये. मग तुमच्या लक्षात राहिलेला चित्रपट? हिंदी चित्रपट? हा, हिंदी. आम्ही साथ साथ है. आम्ही साथ साथ है. अच्छा, म्हणजे 2 चित्रपटाचं होतं का? नाही, एकच चित्रपट आहे, आम्ही साथ साथ है. मग सगळे साथ साथ गेला होता? नाही, मिस्टर आणि मीच गेले होते बघायला. आम्ही साथ साथ है नावाचा जर चित्रपट कुठे दिसला तर नक्की बघा. वहिनीने बघितलेला आहे. आणि वहिनी खूप मग काय ते चित्रपटाला जाताना दोघेच गेला होतात? हो. तिकडनं कुठे गेलात? कुठे नाही, घरी आलो. 7 रस्त्याला वगैरे? नाही, आम्ही साथ साथ फिरून यायचं ना जरा. बरं, ठीक आहे. आता थोडीशी गंमत केली वहिनी. आता मी प्रश्न विचारतो, पण आम्ही साथ साथ है हिंदी. बरं वहिनी, आता हा उखाणा पूर्ण करा. हा, उखाणा पूर्ण करायचा. आम्ही नको. लावीत होते कुंकू त्यात सापडला मोती. पुढे. लावीत होते कुंकू त्यात सापडला मोती. शंकररावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी. नाही. अरे, त्यापेक्षा म्हणायचं ना, त्यापेक्षा आम्ही चित्रपट बघितला हाती मेरे साथी. आणि वहिनी, हे बक्षीस गेलं. आता हे नातं सांगा. तुमच्या जाऊच्या दिराच्या भावाची आई तुमची कोण? जाऊच्या भावाची वेळ संपली आणि वहिनी बोटं मोजतच राहिल्या. आणि हे नातं होतं सासू, त्यामुळे हे बक्षीस पण गेलं. आता वहिनी, पुढच्या खेळासाठी जरा हे इकडचे शोकेस बघून ठेवा. इथे उभ्या राहा आणि बघा. बघितलं? छान. इथे बसा. मग समोर बघा. आता इकडे नाही बघायचं. परत उभ्या राहा आणि वहिनी सांगा, यामध्ये मी काय बदल केलेला आहे पाठीमध्ये? 3 रिमोट एकत्र होते, तो बाजूला ठेवला. वहिनींनी सांगितलं 3 रिमोट साथ साथ होते, त्यातला एक वेगळा केला. तर अभिनंदन, 200 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं.
आणि आता पुढच्या वहिनीला भेटूया. आता आपण भेटणार आहोत कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स गायत्री कॉर्नरमध्ये राहणाऱ्या सौ प्रणया देवेंद्र नांदगावकर वहिनी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव प्रणया नांदगावकर. माहेरचं नाव? प्रणया सावंत. आणि माहेर कुठलं? माहेर भिरवंडी कणकवली. कणकवली. हां. ओळख करून द्या. हे माझे मिस्टर देवेंद्र सुरेश नांदगावकर. हे माझे काका. नमस्कार. हे बाबा. नमस्कार. हे आई. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मामी नणंद. बर. ह्या आत्ते. नमस्कार. काका. बर. मावशी. अनिता वहिनी. मंगेश दादा. बर. माझी मोठी काकी. नमस्कार. ती माझी बहीण प्राजक्ता, माझ्या वहिनी आणि हा आमचा सगळा नांदगावकर आणि सावंत परिवार. व्हेरी गुड. छान. सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तर. नांदगावकर आणि सावंत परिवार सगळा आज एकवटलेला आहे. हो. कसं वाटतंय? खूपच छान वाटते. ॲक्च्युली हे खूप अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे मी 20 दिवसापूर्वीच SMS केलेला हां. आणि ते पण सहजच. मला माहीत होतं की एक वर्ष काही लागत नाही नंबर, पण असंच म्हटलं चला आपण करूया SMS. माझ्या फोनवरनं केला, मिस्टरांच्या फोनवरनं देखील केला आणि सडनली जेव्हा 2 दिवसापूर्वी फोन आला तेव्हा तर मला विश्वासच बसत नव्हता. म्हटलं खूपच लकी निघालो की एवढ्या 20 दिवसामध्ये नंबर निघून आला. तुमचं बालपण कुठलं म्हणालात? बालपण मुंबईतलंच, पण माझं गाव कणकवली. कणकवली. जाता की नाही कणकवलीला? हो दादा, जाऊन येऊ. कुठली जत्रा असते हो तिकडे? कणकवली आमची बराडी देवीची एक असते, आंगणेवाडीची जत्रा. पण जाता जत्रेला गेलायत कधी? मी गेली नाही, मला योग नाही आलाय. हां. पण आमचं एक म्हणजे कणकवलीला रामेश्वराचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तिकडे मोठा सप्ताह होतो, तर तो सप्ताह आम्ही दोघांनी आत्ताच नवीन लग्न झाल्यामुळे तो अटेंड करून आलो. वा, छान. कसं होतं वातावरण तिकडे? एकदम प्रसन्न. आणि त्या दिंड्या वगैरे निघतात, ते लोक जे म्हणजे जे नाच वगैरे सगळं करतात ते एकदम वातावरण एकदम छान. छान. बरं बरं. आणि मिस्टर काय म्हणतात तुमचे? मिस्टर पण चांगले. चांगले? चांगले म्हणजे आहेत, मन का मिळावं. आम्ही का विश्वास ठेवायचा की ते चांगले आहेत त्याच्यावर? ते तुम्ही बोलल्यावर तुम्हाला कळेल त्यांची. बरं. आता मी पहिला प्रश्न विचारतो, उखाणा पूर्ण करा. सासरचे निरांजन माहेरची फुलवात. पुढे. सासरचं निरांजन माहेरची वात, देवेंद्र नावांचं नाव घेते, तुम्ही आले घरात. वा, अभिनंदन. थँक्यू. आता हे नातं सांगा. तुमच्या मामाच्या भाच्याच्या वडिलांची बहीण तुमची कोण? माझी आई. आई. वहिनीने सांगितलं आई आणि हे नातं आत्या, त्यामुळे हे बक्षीस गेलं. आता पुढच्या खेळासाठी वहिनी तुम्ही इथून अशा उभ्या राहा आणि एकदा देवाला बघा. बघितलं? बसा. छान प्रसन्न देवाऱ्याचं दर्शन घेतलेलं आहे. आता वहिनी पुन्हा तुम्ही उठायचं आणि सांगायचं त्यात मी काय बदल केलाय. बरोबर उत्तर आलं तर वहिनीला बक्षीस मिळेल. हार वर जो एक ठेवलेलं फूल ते तुम्ही खाली केलं का? वहिनीने सांगितलं हार जो वर आहे तो मी खाली केला, तर नाही. आपण बघितलं सगळ्यांनी उदबत्त्या 3 होत्या, त्यातली एक उदबत्ती काढून फक्त आपण आडवी ठेवली आणि 2 उदबत्त्या तिथे आहेत. त्यामुळे हे बक्षीस वहिनींचं गेलं. भेटूया पुढच्या वहिनींना विश्रांतीनंतर. नमस्कार. 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 वहिनीने फार कौतुक केलं तुमचं. हां, हो का? म्हणजे नको करायला? नको करायला पाहिजे ना. मग काय सांगाल आता वहिनींबद्दल तुम्ही? स्वभाव फक्त थोडं ह्याचा, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, फक्त थोडं बोलायचं थोडा जास्त त्रास आहे. का वहिनी काय हे? म्हणून ते उशिरा येतात, कळलं का तुम्हाला? हां, तुम्ही उशिरा यायचं कारण तेच आहे का? उशिरा म्हणजे बिझनेस असतो, त्याच्यानंतर सोशल वर्कर जरा असतो. इच्छा काय आहे तुमची? काय नाही, थोडं वैष्णोदेवीला जाण्याची इच्छा आहे. बघा मग आता काय कधी जाऊया आता, बिझनेस मधून थोडा वेळ काढून जायला तर पाहिजे. सांगितलं म्हणजे जायला पाहिजे. ऑर्डर आलेली आहे आता. मग समजा ह्यांनी नेलं वैष्णोदेवीला, मग त्याच्यानंतर 1 वर्ष हे रोज रात्री उशिरा आले की चिडणार नाहीत? नाही, असं नाही. हा, म्हणजे नेऊन पण चिडणार ते आहेतच. हा, आता थांबा. वहिनी उशिरावरून बोलतात ना, या पुढच्या खेळात वहिनींची धावपळ बघूया. 30 सेकंदात वहिनी 4 वस्तू वेळेत आणतात का बघूया. जर त्यांना उशीर झाला ना की त्यांना कळेल का उशीर होतो. बरं वहिनी, एकही वस्तू विसरायची नाही. वस्तू आहेत
2 अगरबत्तीचे स्टँड, 1 कात्री, 4 नेलपेंटच्या बाटल्या आणि 3 हेअर क्लिप. वेळ सुरू झाली. वहिनी सांगा काय काय आणलं? 4 नेलपेन, 2 अगरबत्तीचे स्टँड, रॅपर आणि 4 एटी. 2 अगरबत्तीचे स्टँड बरोबर आणले. आणि नेलपेंटच्या बाटल्या किती आणल्या तुम्ही? 4च आहे, ते एक आयलाइनर आहे. आणताना 4च आणायच्या होत्या. त्यामुळे ते एक चुकलं. 4ही बाकीच्या वस्तू तुम्ही बरोबर आणल्या, फक्त त्या 5 आणल्यामुळे गडबड झाली, कारण 5 बाटल्या आल्या. 1000 रुपये मिळाले असते जर सगळं बरोबर आलं असतं. पण आता 3 वस्तूंचे वहिनींना 1, 2, 3 300 रुपये मिळाले. अभिनंदन. किती मिळाले आतापर्यंत? 500 रुपये वहिनींना मिळाले. भेटूया पुढच्या वहिनींना. नमस्कार. नमस्कार. फार कौतुक केलं तुमच्याबद्दल. कशामुळे केलं? आमचं लव्ह मॅरेज आहे, साहजिकच ते कौतुक करणारच. हो का? हे कसं काय झालं हे नाही सांगितलं तुम्ही? तुम्ही विचारलंच नाही, मी एक्सपेक्ट करत होते. थांबा आता ते सांगते. कसं झालं? ॲक्च्युली म्हणजे ही पुण्याला आली होती. Actually म्हणजे ही पुण्याला आली होती. हां, पुण्याला आली होती आणि मॅस्टेकमध्ये आम्ही दोघंही काम करत होतो. आणि तिकडे म्हणजे ती 3 महिन्यासाठी आम्हाला ट्रेनिंगसाठी आली होती ती. आणि मग आमचं 3 महिन्यातच जमलं. काय म्हणजे प्रेम झालं आमच्या दोघांमध्ये. 3 महिन्यात? हो. बरं. आणि मग साधारणतः हे 3 महिन्यातली ही जी काही कारागिरी आहे ती कोणी पुढाकाराने घेतली? मिस्टरांनी. काय केलं? म्हणजे शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असायची. बरोबर. हा. आणि मग शनिवारी आम्ही खडकवासल्याला गेलो होतो. वाह. तेव्हाही ऍक्ट केला. आणि मग तुम्ही वाटच बघत होता? नाही, ॲक्च्युली वाट नव्हती बघत, पण थोडंफार हिंट मिळालेली की असं काहीतरी होणार आहे, म्हणजे येणार आहे प्रपोजल. असं वाटलं होतं? हां, थोडंफार. आणि मग तुमच्या घरी कधी कळलं? 3 वर्षांनी कळलं. मग तिकडचा बांध कसा काय फुटला? नाही, ॲक्च्युली आई बाबा तेवढे ब्रॉड माइंडेड आहेत की त्यांनी त्यामुळे. accept आणि केलं. मुलगा पण गुणी आहे. बर. आता वहिनी या खेळामध्ये तुम्हाला 4 वस्तू सांगणार, त्या क्रमाने सांगणार आणि जितक्या सांगणार त्याच क्रमाने लक्षात ठेवून घेऊन यायच्या. वेळ आहे 30 सेकंदाची आणि वस्तू आहेत 4 चमचे, 1 कॅल्क्युलेटर, 3 टोमॅटो, 2 पितळेचे फ्लॉवर पॉट. वेळ सुरू झाली. 2. बरोबर आहे नाही? 4 चमचे आणले बरोबर. नंतर 1 कॅल्क्युलेटर सुद्धा आणला. तिथपर्यंत जे काही जमवलं ते अगदी बरोबर होतं. नंतर ते 2 फ्लॉवर पॉट आणून आपटले जे 4 नंबरवर होते. आणि मग टोमॅटो जो 3 नंबरवर होता. आणि टोमॅटो सुद्धा किती होते? 3. मग काय 1च आणला. 2 काय कोशिंबिरीसाठी ठेवले. 3 वस्तू वहिनींनी बरोबर आणल्या. वहिनींना 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नाहीतर 1000 रुपये मिळाले असते. भेटूया पुढच्या वहिनींना. आता वहिनी या पुढच्या खेळामध्ये सगळे मदत करू शकणार आहेत. 3 शब्द, ते 3 शब्द मराठी गाण्यात असतील असं मराठी गाणं तुम्हाला गायचं आहे. वेळ आठवायला फक्त 5 सेकंदाची आहे. सगळे मदत करू शकतात, पण ते गाण्यातले शब्द येईपर्यंत गायचं आहे. सगळे गायले तरी सुद्धा तुम्ही गाणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर बक्षीस मिळणार नाही. पहिले 3 शब्द आहेत. आई तुझ्या भक्त. आई भवानी तुझ्या भक्तीने आळसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी तुझ्यावरी जागावी तोरात सारी. अभिनंदन वहिनी. हे 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. आता हे पुढचे शब्द आहेत. मोती देवा दुरून. मल्हारवारी मोत्याने जावी धरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून.
अभिनंदन, हे 200 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आता पुढचे 3 शब्द. दिस, पुरी, राया. दिस पुरी राया. राया. लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू चला जेजुरीला जाऊ. वहिनी, हे तिसरं गाणं अत्यंत महत्वाचं होतं, कारण या गाण्यावर सोन्याचं नाणं सुद्धा तुम्हाला मिळालं असतं. पण 2 गाणी बरोबर गायली, त्यामुळे तुम्हाला 400 रुपये मिळाले ना. एकूण किती मिळाले? 900. 900 रुपयाचं बक्षीस वहिनीला मिळालं. भेटूया पुढच्या वहिनींना विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आता या खेळामध्ये सगळे मदत करू शकणार. मी 3 शब्द सांगणार, ते 3 शब्द ज्या गाण्यात आहेत असं मराठी गाणं तुम्हाला गायचं आहे. गाणं आठवायला 5 सेकंदाची वेळ. आणि शब्द आहेत ये, गुलाल, श्याम. उदळीत ये गुलाल गायला पाहिजे सगळे. सजना, ये गुलाल सजना, तू श्याम मी रागिना. अभिनंदन, हे 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. थँक्यू. पुढचे 3 शब्द. वहिनी, यामध्ये सोन्याचं नाणं मिळू शकता. 3ही गाणी बरोबर आली तर. आणि आता पुढचे 3 शब्द अत्यंत कठीण असे. वारा, माती, गाव. वाऱ्यावरती गंध पसरला, गंध पसरला ना ते मनाचे, मधी मधले झळणारे गाव माझे, तुझं आहे असा हा गणलीला. स्वतःचे काही शब्द घुसळताय. अभिनंदन, 200 रुपयाचं हे बक्षीस पाहिजे. थँक्यू. तिसरं. येई, गाणे, सुखाने. वेळ संपली. ये गाणं ये. अष्टविनायक चित्रपटातलं हे गाणं. काटून कंठई. अरे 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 अरे. आणि सोन्याचं नाणं या गडबडीत गेलेलं आहे. पण वहिनी, तुम्हाला किती बक्षीस मिळालेलं आहे? 900 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. बघूया आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार. पैठणीचा खेळ. वहिनी, किती बक्षीस मिळाले हो तुम्हाला? 900. तुम्हाला? 900. दोघी बरोबरीत आहेत. मी एक प्रश्न विचारणार. तो प्रश्न विचारल्यानंतर ज्यांचा हात आधी वरती येणार, माईक त्यांच्याकडे जाणार. बरोबर उत्तर ज्यांचं, त्यांना मिळणार ही सोन्याची नथ. आणि वहिनी, प्रश्न आहे, झी मराठीवरती सुरू असलेली त्रिशक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेणारी मालिका सुरू होती. सावित्री. अभिनंदन वहिनी, ही सोन्याची नथ आपल्याला. पैठणीचा खेळ. त्या खेळामध्ये आता दोघींनी गंबूड घातलेले आहेत. आता हात कमरेवर ठेवणार आणि 2 पायामध्ये हा चेंडू पकडायचा आणि चेंडू पायातून न सटकू देता उड्या मारत मारत अंतिम रेषा पार करायची. फुटबॉल खेळत जायचा नाहीये, तर 2 पायात तो चेंडू पकडायचा आणि मग उड्या मारत मारत अंतिम रेषा पार करायची. सर्वात आधी दोन्ही पाय सोबत तो चेंडू, अशी उडी अंतिम रेषेच्या पुढे ज्या वहिनी मारणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. या परत या दोघी. सुटला. परत या. हो मॅडम, मागे वळा. परत. उपविजेत्या ठरल्या गोपाळे वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेट होती. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या नांदगावकर वहिनी. त्यांना रूप संगम यांच्याकडून ही पैठणी. कांदिवली पूर्व
गायत्री कॉर्नर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटू अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार. Home Minister.